नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या घटकामध्ये बातमी लेखन बघत आहोत. बातमी लेखनामध्ये आपण बातमीचा अग्रभाग म्हणजे काय, तो कसा प्रकारे लिहितात हे बघणार आहोत. आणि या बातमीचा अग्रभाग लिहित असताना कोणते 6 कार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. बातमीतला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तिचा अग्रभाग. अग्रभाग म्हणजे बातमीचा पहिला परिच्छेद, बातमीची पहिली सुरुवात. आपण कोणतीही बातमी वाचत असताना या बातमीची सुरुवात आपलं लक्ष वेधून घेत असते आणि बातमीची सुरुवात जेवढी आकर्षक तेवढीच ती बातमी वाचकाच्या मनावर परिणाम करत असते. बातमीची सुरुवात कशी होते? बाणाच्या टोकासारखी धारदार, अर्थ लगेच सांगून मोकळी होणारी. बाणाच्या टोकाचं क्षेत्रफळ अत्यंत कमी असतं, तसंच बातमीच्या अग्रभागातली शब्दांची संख्या सुद्धा कमी असते. अर्थातच ही शब्दसंख्या कमी असं म्हणत असताना अनावश्यक शब्दसंख्या कमी असं इथं अपेक्षित आहे. अनावश्यक शब्द गाळून नेमकेपणानं बातमीचा अग्रभाग लिहिला जातो. याचा अर्थ कमीत कमी शब्दात लिहिणं म्हणजे महत्त्वाचा तपशील गाळणं असा नव्हे, तर महत्त्वाचा तपशील अधिकाधिक ठासून भरलेला हवा. अग्रभागात केवळ महत्त्वाचे शब्द ठेवायचे आहेत आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. अग्रभाग म्हणजे आपण इंग्रजीत लीड किंवा इंट्रो असं म्हणतो. बातमीचं तो नेतृत्व करतो, तो लीड म्हणजेच अग्रभाग. बातमीला पुढं नेणारा जो असतो तो अग्रभाग असतो. अग्रभागात एखाद्या घटनेतले कोणते मुद्दे यावेत असा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारून पहा. हे प्रश्न पत्रकारितेच्या शास्त्रात 6 कार म्हणून ओळखले जातात. इंग्रजीत त्याला 5W and 1H असं म्हणतात. हे 6 कार कोणते? काय, व्हॉट, कुठे, वेअर, कोण, हू, कधी, व्हेन, का, व्हाय, कसे, हाऊ हे ते 6 कार आहेत. बहुतांशी या 6 कारांची माहिती अग्रभागामध्ये असते. हे आपल्याला वृत्तपत्रातल्या बातम्यांचे अग्रभाग वाचते तर लक्षात येते. आपण या ठिकाणी काही अग्रभाग बघू, म्हणजे उदाहरणावरून तुम्हाला अग्रभाग कसे लिहायचे आहेत आणि त्यातल्या 6 कारांची उत्तरं कशी मिळवायची हे लक्षात येईल. एक पहिला अग्रभाग जो आहे तो आपण अपघातासंबंधीचा बघू. साताऱ्याजवळ खंबाटकी घाटातील दरीत एसटी बस कोसळून 6 प्रवासी ठार तर 18 जखमी झाले. हा अपघात आज पहाटे 5च्या सुमारास झाला. बसचा चालक झोपेच्या अंमलाखाली असल्यानं अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या बातमीच्या अग्रभागात पुढील कारांची माहिती देण्यात आलेली आहे. काय, अपघात झाला. कुठे, खंबाटकी घाटात. कोण, 4 ठार आणि किंवा 60 ठार, 15 जखमी, 18 जखमी. इथे जखमींची संख्या सांगितलेली आहे. आणि कधी, आज पहाटे. आणि कसे, तर बस खंबाटकी घाटात कोसळल्यामुळं, दरीत कोसळल्यामुळं अपघात झाला. जवळपास 6ही कारांची उत्तरं या अग्रभागामध्ये आलेली आहेत. म्हणजेच अग्रभाग लिहित असताना या 6 कारांची उत्तरं आपल्याला मिळणं अपेक्षित असतं. पण प्रत्येकच ठिकाणी या 6 कारांची उत्तरं मिळतीलच असं नाही. कधी कधी या 6 कारांमधल्या एखाद्याच काराचं उत्तर आपल्याला बातमीच्या अग्रभागामध्ये मिळत असतं. उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाशी एक्स पक्षाशी आघाडी केली तर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून वाय यांना मान्यता आपण देणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन XYZ यांनी केलं. आता यामध्ये आपल्याला कोणी केलं, XYZ यांनी केलं, का केलं, कुठे केलं, कसे केलं असे विविध कार लक्षात घेता येतील. या सगळ्या कारांची उत्तरं या अग्रभागामध्ये आपल्याला मिळतात. कधी कधी यातला एखादाच कार सुद्धा इथे महत्त्वाचा असतो, म्हणजेच एखाद्याच काराचं उत्तर या अग्रभागामध्ये दिलेलं असतं. कधी कधी कोण या अग्रभागात आपल्याला कोण या काराचं उत्तर मिळतं. घटनेतल्या व्यक्तींची नावं सगळ्यात महत्त्वाची जर असली तर अग्रभागात त्यांचा प्रामुख्यानं उल्लेख कोण या कारामध्ये केलेला असतो. त्यामुळं काही बातम्यांमध्ये कोण या प्रश्नाचं उत्तर सर्वात महत्त्वाचं असतं. तो अग्रभाग कोण प्रकारचा अग्रभाग हू लीड होईल. तर काही बातम्यांमध्ये कधी या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं असतं, तर कधी कधी हे सगळे कार एखाद्या अग्रभागामध्ये आलेच आहेत असं आपल्याला दिसत नाही. कधी कधी आपल्याला कुठे या अग्रभागाचं उत्तर, कुठे या काराचं उत्तर त्या अग्रभागामध्ये मिळालेलं असतं. उदाहरणार्थ, अंटार्क्टिका इथं मोहीम जाणार आहे.
आता या अग्रभागामध्ये मोहीम कुठे जाणार आहे हे फार महत्त्वाचं आहे, कारण अंटार्क्टिका हा काही सर्वसामान्य नेहमीचा प्रदेश नाही. याला एक वेगळं असं महत्त्व आहे. तर कुठे जाणार आहे मोहीम? अंटार्क्टिका येथे. अजून एक उदाहरण आपल्याला सांगते की पोलीस आयुक्तालया शेजारीच मध्यरात्री दरोडा पडला. कुठे? पोलीस आयुक्तालया शेजारी. इथं दरोडा पडला, तोही पोलीस आयुक्तालया शेजारी, म्हणून एक प्रकारचं आश्चर्य आहे. आणि इथं कुठे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. कधी कधी क कारामधला कधी हा मुद्दा सुद्धा सर्वात महत्त्वाचा असतो. भारतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठामध्ये एकत्र येऊन एक सभा घेतली. कधी घेतली, का घेतली, कोणत्या ठिकाणी घेतली, इथं हे सगळे ककार महत्त्वाचे आहेत. या ककारांची उत्तरं आपल्याला अग्रभागामध्ये मिळतात. अवतरणात्मक अग्रभाग काही अग्रभागांमध्ये महत्त्वाचा असतो. एखाद्या वक्त्याच्या विधानानं तो अग्रभाग चालू होतो, ती बातमी चालू होते, आणि मग इथं अवतरणात्मक अग्रभाग अतिशय महत्त्वाचा असतो. मग तो वक्ता एखादा राजकीय नेता असेल किंवा मग अभिनेता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, त्याच्या अवतरणाने हा अग्रभाग सुरू होतो. आपण एक उदाहरण बघू. जागतिकीकरणाचा उदो करणाऱ्या देशात सर्वाधिक भाषा नष्ट झाल्या. आज कोणी मराठीत दुरितांचे तिमिर जावो सारख्या ओळी लिहू शकणार नाही, कारण आपण इंग्रजीचे गुलाम झालो आहोत. असं जर आपल्याला कुणाच्या तोंडची विधानं तिथं द्यायची असतील आणि त्यांनी जर सुरुवात करायची असेल, तर ती काय झाली? अवतरणात्मक अग्रभागाचं ते सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण झालेलं आहे. काही अग्रभाग हे स्पष्टीकरणात्मक स्वरूपाचे असतात. माहितीचा अधिकार देण्याच्या विधेयकाबाबत शासनाने आश्वासन दिल्याने त्या विषयावर पुन्हा उपोषण करणार नाही, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिले. आपला मुद्दा स्पष्ट करणारं विधान अण्णा हजारे यांनी केल्यामुळे त्याला स्पष्टीकरणात्मक अग्रभाग असं म्हणता येईल. यात कोणत्या तरी गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं आहे. पुढचा एक अग्रभागाचा प्रकार जो आपल्याला सांगता येईल, डिस्क्रिप्टिव्ह लीड, वर्णनात्मक अग्रभाग. अनेक बातम्यांमध्ये घटनांचं वर्णन महत्त्वाचं असतं आणि त्या बातम्यांचे अग्रभागही वर्णनात्मक असतात. एखादा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडा स्पर्धा यासाठी असा अग्रभाग प्रामुख्याने वापरतात. अशा बातम्यांमध्ये भाषणं किंवा मोठ्या घोषणा नसतात, तर कार्यक्रम झाला हेच महत्त्वाचं असतं. अशा अग्रभागांना आपण वर्णनात्मक अग्रभाग म्हणतो. काही अग्रभाग हे सशर्त स्वरूपाचे असतात. अशा प्रकारच्या अग्रभागांमध्ये कोणती तरी अट घालण्यात आलेली असते. उदाहरणार्थ, दुष्काळी स्थितीत पाणी कपात केल्यामुळे ती मान्य करू, पण पाणी प्रश्नामध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मात्र खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा खासदार XYZ यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज दिला. पाणी प्रश्नात राजकारण केले तर किंवा आणले तर अशा प्रकारची अट इथं घालण्यात आलेली आहे, म्हणून याला आपण कंडिशनल लीड, सशर्त अग्रभाग असं म्हणतो. काही अग्रभाग हे सारांशात्मक असतात. एकाच विषयाच्या अनेक घटना घडल्या असतील तर त्याचा सारांश काढून अग्रभाग तयार करण्यात येतो. उदाहरणार्थ, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी प्रमुख राजकीय पक्षातल्या ज्या नेत्यांनी परस्परांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. आपला पक्ष व पक्षनेत्याविरुद्ध केली जाणारी वक्तव्ये अमुक एका पक्षाच्या नेत्यांनी थांबवली नाहीत, तर त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा Y पक्षाने आज दिला. इथं पक्षांची नावं जाणीवपूर्वकच टाळलेली आहेत, पण इथं काय केलेलं आहे? एक सारांश काढून दिलेला आहे. निवडणुका सुरू आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. त्यामुळे इथं या सगळ्याचा सारांश देऊन एक अग्रभाग तयार करण्यात आलेला आहे. याला सारांशात्मक अग्रभाग असं म्हणतात. पुढचा जो अग्रभागाचा प्रकार आहे तो ललित आणि अलंकारिक अग्रभाग. अलंकारिक भाषेचा अवलंब करत बातमी सजवण्यात आली असेल तर तिचा अग्रभागही तशाच प्रकारे दिलेला असतो. अशा प्रकारच्या अग्रभागाला ललित आणि अलंकारिक अग्रभाग असं म्हटलं जातं. अजून एक अग्रभागाचा आपला प्रकार सांगता येईल, वैचित्र्यपूर्ण अग्रभाग. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या भाषेत काही वेळेला उपहासाचा आधार घेत केलेला अग्रभागही अनेकदा वाचनीय ठरतो. त्यासाठी बातमी मात्र तशाच स्वरूपाची हवी. संवादात्मक अग्रभाग आपल्याला बघता येईल.
डायलॉग लीड ज्याला म्हणतात. काही बातम्यातल्या संवादात एक वेगळीच खुमारी असल्याचं आपल्या लक्षात येतं. मग ती बातमी शिक्षणाचं बीट असेल, जिल्हा परिषदेतलं असेल, काही राजकीय बैठका असतील, महानगरपालिका नगरपालिकांमध्ये मासिक सभा असतील. इथं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात जी खडाजंगी होती, यांचा जो संवाद होतो, त्याचा उल्लेख या अग्रभागांमध्ये केलेला असतो. म्हणून त्याला संवादात्मक अग्रभाग असं म्हणतात. काही अग्रभाग हे बंदुकीच्या गोळीप्रमाणे थेट अग्रभाग असतात, म्हणजे बुलेट लीड म्हणतो आपण. अगदी किमान शब्दात एखादी महत्त्वाची घटना या पद्धतीनं सांगितलेली असते. उदाहरणार्थ बघा, अखेर कृत्रिम पाऊस पडला. कृत्रिम पावसासाठी अनेक महिने भगीरथ प्रयत्न करण्यात येत होते. आधी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद नव्हती. ऐनवेळी दुसऱ्या कामांची तरतूद इथं वळवण्यात आली आणि नंतर कोणत्या कंपनीकडून काम करवून घ्यायचे यात वाद झाला. विमानं उपलब्ध होईना, ती झाली पण यंत्रसामग्री येण्यास विलंब लागला. त्याची चाचणी घेण्यात आली, विमानं आली, सज्ज झाली, पण हवे तसे पाणीदार ढग आकाशात येईनात. अखेरीस ढग आले, विमाने उडाली, फवारणी झाली आणि पाऊस पडला. पाऊस पडण्याच्या आधीपर्यंतच्या घडामोडी सांगणाऱ्या बातम्या देऊन झाल्या असल्यानं शेवटी केवळ कृत्रिम पाऊस पडला एवढं लहानसं वाक्य अग्रभागासाठी पुरेसं होतं. यासारख्या बातम्यांसाठी बंदुकीच्या गोळीप्रमाणे थेट अग्रभाग, ज्याला आपण बुलेट लीड म्हणतो, तो वापरण्यात येतो. काही अग्रभाग हे आव्हानात्मक स्वरूपाचे असतात. वाचकांशी थेट संवाद साधणाऱ्या, आवाहन करणाऱ्या अग्रभागाला आवाहनात्मक अग्रभाग असं म्हणतात. म्हणजे कसा आवाहन करायचं आहे आपल्याला वाचकांना. तुमच्या सोसायटीची टाकी तुम्ही किती महिन्यातनं एकदा साफ करता? ती 6 महिन्यातनं एकदा साफ करत नसाल तर तुम्हाला त्वचेचे रोग होण्याची शक्यता आहे. हे मत जगातल्या त्वचारोगतज्ञांचं आहे. किंवा काही अग्रभाग असे असतात बघा, नूडल्स खाताय, सावधान. या अग्रभागांना आवाहनात्मक अग्रभाग असं म्हटलं जातं. पुढचा अग्रभागाचा जो प्रकार आहे तो परस्पर विसंगत अग्रभाग. दोन परस्पर विसंगत गोष्टी एकत्र आणणारा असा हा अग्रभाग आहे. मोठा आणि छोटा, विनोदी आणि दुःखद, तरुण आणि वृद्ध आदींना याच्यामध्ये एकत्र आणलं जातं आणि त्यांच्यातली विसंगती या अग्रभागात दाखवण्यात येते. उदाहरणार्थ, मलाही तुमच्यासारखे अंतराळवीर व्हायचं आहे आणि त्याकरता मी कितीही कष्ट करायला तयार आहे, असे 7वीतल्या नम्रता घुलेनं अंतराळवीर सुनीता विल्यम्सला उत्तर दिलं. इथं वेगवेगळे अग्रभाग एकत्र आणले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अग्रभागांचे वेगवेगळे प्रकार बघितले. पुढच्या तासामध्ये आपण अजून वेगवेगळे अग्रभागांचे प्रकार बघणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बातमी लेखनामध्ये बातमीचा अग्रभाग कशा पद्धतीने लिहायचा हे पाहिले. आता अग्रभाग चांगला जमला म्हणजे अर्धा गड जिंकला, पण अजून बातमीचा बालेकिल्ला बाकी असतोच. म्हणजे केवळ अग्रभाग चांगला, आकर्षक, पण त्याखालील बातमी मात्र कंटाळवाणी, पसरट लिखाण असलेली जर असेल तर वाचकाची फसगत होईल. म्हणूनच म्हटलं जातं, अग्रभाग वाचकाला आकर्षित करतो आणि उर्वरित बातमी त्याला धरून ठेवते. बातमी लेखनाचं साधं तत्व, उद्देश लक्षात ठेवा. सर्व महत्त्वाचा तपशील तर्कशुद्ध पद्धतीनं मांडणे आणि वाचकाचे लक्ष आकर्षित करून घेणं. अग्रभागात सांगितलेला तपशील बातमीच्या खालच्या भागात पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु अग्रभागातील तपशील पुन्हा सांगताना त्यात आणखीन पूरक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला पाहिजे. बातमीदाराने वाचकाचे बोट धरून त्याला एका परिच्छेदाकडून दुसऱ्या परिच्छेदाकडे न्यावे. वाचकाला ओढून नेण्याचे सामर्थ्य या परिच्छेदांमध्ये असावे. मधलाच एखादा परिच्छेद कमी ताकदीचा, दुबळा निघाला तर त्यापुढील परिच्छेद कितीही चांगले असले तरी वाचक तिथपर्यंत जाणार नाही. बातमी लिहिताना आपण इन्व्हर्टेड पिरामिड म्हणजे उलटा त्रिकोण काय असतो हे समजावून घेऊया. बातमीचा अग्रभाग आणि उर्वरित भाग नेमका कसा लिहायचा आणि त्याचा आराखडा काय असावा याची प्राथमिक ढोबळ मांडणी म्हणजे उलटा व सुलटा त्रिकोण. पत्रकारितेच्या मूलभूत शिक्षणामध्ये या त्रिकोणाचा अभ्यास तर असतोच, पण आज आपण बातमी लेखन आणि मुद्रित शोधन हा जो घटक बघत आहोत, यामध्ये सुद्धा आपण हा उलटा त्रिकोण नेमका कसा असतो हे बघणार आहोत. या उलट्या त्रिकोणाचा मूळ इंग्रजी शब्द आहे इन्व्हर्टेड पिरॅमिड. इजिप्तमधील पिरॅमिडची रचना आपण शालेय पुस्तकात सर्वांनी पाहिली आहे. पिरॅमिड म्हणजे त्रिकोणी पद्धतीची इमारत. वर टोकाला लहान आणि टोकदार होत जाणारी तसेच पायाला पसरट असणारी पिरॅमिडची ही रचना उलटी केल्यास होणारा आकार बातमी लेखनाच्या आराखड्यात मांडला जातो.
प्रकरणाच्या या प्रकरणाच्या विवेचनानंतर आपल्याला मी एक त्या उलट्या त्रिकोणाची आकृती दाखवणार आहे. वरच्या भागात अग्रभाग आणि त्याखाली बातमीचा उरलेला भाग देण्यात येतो. हा उलटा त्रिकोण महत्वानुसार आहे. वरचा भाग पसरट म्हणजे सर्वाधिक महत्त्व असलेले मुद्दे मांडणारा आहे, तर त्या खालचा भाग त्यापेक्षा कमी महत्त्वाचा असा आहे. सर्वात शेवटच्या टोकाकडील भागाचे महत्त्व एकदम कमी होत जाताना दिसते. बातमीदाराने लिहिलेली बातमी उपसंपादकाकडे जाते आणि वृत्तपत्राचे पान लावताना तो त्या बातमीची जागा निश्चित करतो. बऱ्याचदा त्या बातमीसाठी जागा नेमकी किती आहे हे आधी ठरत नसते, कारण एखादी बातमी लहान असते, एखाद्या बातमीचा आशय मोठा असतो. त्यामुळं बातमी लावण्याच्या आधी बातमीसाठी जागा नेमकी किती आहे, कोणती ठरवली आहे हे निश्चित कधी कधी सांगता येत नाही. त्यामुळं उपसंपादकाने निश्चित केलेल्या जागेपेक्षा आपली बातमी मोठी असेल तर उपसंपादकास ती कमी करावी लागते. पत्रकारितेच्या भाषेत बातमी कमी करण्याला आपण ती बातमी कापावी लागते असं म्हणतो. आता घाईच्या वेळेत सगळी बातमी वाचून कमी महत्त्वाचा भाग कापणं अवघड असतं. त्यामुळे उलट्या त्रिकोणाच्या पद्धतीने बातमी लिहिल्यास उपसंपादक बातमीचे शेवटचे परिच्छेद उडवतो आणि उपलब्ध जागेत बातमी बसवतो. आधी महत्त्वाचे आणि नंतर कमी कमी महत्त्वाचे अशा पद्धतीने म्हणजे उलट्या त्रिकोणाच्या पद्धतीने बातमीचे लेखन केलेले असल्याने सर्वात शेवटचा कापला जाणारा भाग हा बातमीतला सगळ्यात कमी महत्त्वाचा भाग असतो. महत्त्वाच्या अनेक बातम्यांमुळे आपल्या बातमीचा केवळ एकच परिच्छेद म्हणजे केवळ अग्रभाग अंकात जाण्याची शक्यता असेल तेव्हाही बातमीतील महत्त्वाचे मुद्दे वाचकापर्यंत पोहोचू शकतात, कारण महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आपण अग्रभागात केलेला असतो. बातमी लेखन आणि साहित्य लेखन यांच्या मांडणीत खूपच म्हणजे जमीन अस्मानाचा फरक आहे. विद्यार्थ्यांनो, हा फरक तुम्ही लक्षात घ्या. दोन्ही प्रकारच्या लेखनाला व्याकरणाचे नियम लागू होतात, परंतु साहित्य कृती हळूहळू आकार घेते आणि शेवटी रसोत्पत्तीचा परमोच्च बिंदू गाठते. तिच्या शेवटाला महत्त्व असते. बातमीमध्ये मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती असते. सर्वात महत्त्वाचा भाग आधी आणि कमी महत्त्वाचा भाग नंतर अशी स्थिती असते. काही बातम्या मात्र सुलट्या पिरामिडच्या पद्धतीने लिहिल्या जातात, कारण त्या बातम्या तशा लिहिण्याची गरज असते. त्यात महत्त्वाचा मुद्दा सर्वात शेवटी दिलेला असतो. बातमीच्या अग्रभागानंतरच्या भागाचं नेमकं काय? एक तर हा भाग अग्रभागातल्या मुद्द्यांचा विस्तार करतो आणि दुसरं म्हणजे अग्रभागात नसलेले कमी महत्त्वाचे मुद्देही तो मांडतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आणि त्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे ढोबळ आराखडे आपल्याला यामध्ये बघता येतात. अनेक बातम्या अशा असतात की सुरुवातीला अग्रभागात लिहिलेली माहिती वाचकाने वाचल्यानंतर त्यानंतरचा जो भाग असतो तो पूरक असा असतो. यामध्ये अधिक मुद्दे येतात. अनेक मुद्दे असलेल्या अग्रभागामध्ये आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या घटना एकत्र पद्धतीने मांडलेल्या असतात. विद्यार्थ्यांनो, महत्त्वाच्या दोन मुद्द्यांचे एकत्रीकरण सुद्धा कधी कधी अग्रभागामध्ये आलेले असते. म्हणजे आकाराने मोठ्या असणाऱ्या बातम्यांचा अग्रभाग हा सुद्धा आपण गुंतागुंतीचा अग्रभाग म्हणून ओळखतो. आपण अग्रभागांचे जे वेगवेगळे प्रकार पाहिले त्यामध्ये गुंतागुंतीचा अग्रभाग पाहिलेला आहे. अग्रभाग सारांश रूपाने येतो, नंतर घटनेचा तपशील येतो, नंतर अवतरण चिन्हातली विधानं, त्यानंतर घटनेचा तपशील, अशा प्रकारे ही रचना असते. सुलट्या त्रिकोणातली बातमी कशी लिहिली जाते? पिरामिड. सुलटा त्रिकोण म्हणजे आपण पिरामिडची रचना कशी असते तर कमी महत्त्वाचा मुद्दा वर असतो, त्यानंतर बातमीचा पुढचा भाग असतो, त्यानंतर थोडा कमी महत्त्वाचा भाग असतो आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा भाग असतो. उलट्या त्रिकोणामध्ये मात्र अग्रभाग असतो, त्याच्या पुढे बातमीचा पुढचा भाग, बातमीचा पुढचा भाग लिहिल्यानंतर मग अजून काही त्याच्यामध्ये आपल्याला बातमीमध्ये अधिक माहिती सांगायची असेल तर ती माहिती लिहिली जाते आणि शेवटी मग बातमीचा शेवटचा भाग येतो. अशा प्रकारे या बातमीचे अंग असते. आता आपण बातमीचे लेखन कसे करतात बघू. हल्ली अनेक वृत्तपत्रांमधील बातमीदार आपली बातमी संगणकावर स्वतःच उमटवत असतात. आत्तापर्यंत कायम कागदाशी संबंध आलेल्या वृत्तपत्रांच्या कार्यालयाचे स्वरूप विना कागद कार्यालय, ज्याला आपण पेपरलेस ऑफिस असं म्हणतो, असं होत आहे. तरीही ग्रामीण भागातील तसेच शहरातील लहान वृत्तपत्रांमध्ये कागदावरच बातमी लिहिली जाते आणि उपसंपादक तिच्यावर संपादकीय संस्कार करून ती मुद्रणासाठी देतात. बातमी ज्या कागदावर लिहिली जाते त्याला इंग्रजीमध्ये कॉपी असं म्हणतात. पानाच्या उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात कॉपी कशाची आहे याची माहिती देणारा शब्द लिहितात, याला इंग्रजीत स्लग असे म्हणतात.
बातमी भाषणाची असेल तर एखादा बातमीदार भाषण 1 असा क्रमांक पहिल्या पानावर लिहिल, तर ते भाषण समजा प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचे असेल तर दुसरा एखादा बातमीदार भोसले 1 असं लिहिल. बातमीच्या चौथ्या पानावर भाषण 4 असा श्लोक तो टाकेल. तसेच बातमी लिहिल्याचा दिनांकही लिहिल. बातमीचा पहिला परिच्छेद लिहिताना पहिल्या पानावर 3/4 जागा मोकळी सोडतात. वरची 3/4 मोकळी जागा उपसंपादकास बातमीचा मथळा हेडिंग देण्यासाठी आणि मुद्रकाला वेगळी एखादी सूचना देण्यासाठी उपयोगी पडते. बातमीच्या प्रत्येक पानावर डावीकडे भरपूर समास म्हणजे मोकळी जागा सोडावी. तुमची बातमी संपादित करताना उपसंपादकास ती जागा वापरता येईल. पाठपोट बातमी अजिबात लिहू नये. पानाच्या एकाच बाजूला लेखन करावे. बातमीतील एखादा शब्द बदलायचा असेल किंवा जर जादा घालायचा असेल तर ही जागा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. विद्यार्थी मित्रांनो, बातमी लिहिताना आपण समासातली जी जागा असते ती सोडणं अतिशय महत्त्वाचं असतं. याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. उपसंपादक जेव्हा ती बातमी तपासत असतात तेव्हा त्यांना अनावश्यक असणारे शब्द किंवा आवश्यक असणारे काही शब्द त्यामध्ये घालायचे असल्यास ही जागा उपयुक्त अशी ठरते. एखादी बातमी समजा एखादा परिच्छेद आपण लिहित असू किंवा एखादी ओळ लिहित असू तर प्रत्येक ओळीचा शेवट अखंड शब्दाने करावा. प्रत्येक पानाच्या शेवटी शक्यतो परिच्छेदही संपला पाहिजे. तसा तो न संपल्यास पानाच्या शेवटी वाक्य तरी संपवावे. बातमीच्या पानांची संख्या खूप असेल तर अनेक DTP ऑपरेटर ती पानं वाटून घेतात आणि अक्षरजुळणी करतात. शेवटी सर्व अक्षरजुळणी झालेला मजकूर पानांच्या क्रमाने लावण्यात येतो आणि अखंड बातमी बनते. त्यामुळे मधलेच एखादे पान अर्धवट जर लिहिलेले असेल तर वेगवेगळ्या ऑपरेटरकडे वाटण्यात आलेला असा मजकूर पुन्हा एकदा जुळवण्यात येतो. त्यामुळे शक्यतो परिच्छेद किंवा वाक्य पानाच्या शेवटी संपवावे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बातमी लेखन करताना अग्रभागानंतर बातमीचे लेखन कसे करावे हा भाग पाहिलात. धन्यवाद.